काल पाऊस खूप होता आणि मी कॅम्पात चालले होते गाडीवरून, तर तिथे रस्त्यात खूप पाणी होतं. तर त्या पाण्यातून मी गाडी घेतली आणि पुढे जाऊन गाडी बंद पडली. तर आता क्लेम करायचं आहे, तर मग आता प्रोसेस कशी करू? तू फार छान प्रश्न विचारलेला आहे आणि तू एका फार मोठ्या अडचणीत आता फसलेली आहे. हे बघा काय होतं, मी सगळ्यांनाच सांगतो, तुला पण सांगतो, लक्षात ठेव ही गोष्ट. कधीही जेव्हा पावसाळ्यात आहे ना, बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं असतं. आपल्याला दिसतंय की पाणी खूप साचलेलं आहे, 1 फूट 2 फूट पाणी आहे आणि आपण आपल्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा आपण आपले वेळ वाचवण्यासाठी आपण त्या पाण्यामधून बिनधास्त गाडी घालतो, तर ती चुकीची गोष्ट आहे. इन्शुरन्समध्ये एक लक्षात घ्या, इन्शुरन्समध्ये अपघाताने काही गोष्टी घडल्या आणि त्याच्या क्लॉजेस भेटतात, पण तुमच्या निष्काळजीपणासाठी कोणीही तुम्हाला कव्हरेज देणार नाही. तर आता तुझ्या क्लासिक केसमध्ये तुला ₹0 भेटतील, कारण की इन्शुरन्स कंपनी म्हणेल तुला धोका दिसत होता, पण तरी तू मुद्दामून त्या पाण्यामध्ये गेली आणि तुझं इंजिन सीज झालेलं आहे आता. तर त्यावेळेस तुला आता इन्शुरन्समधून काही मदत भेटणार नाही. तुला सगळा पैसा जो आहे तो खिशातून भरावा लागेल. तर याच्यासाठी एक लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला कळतं की पाणी भरलेलं आहे, तिथेच गाडी थांबवायची आणि पार्क करून द्या. त्याच्यानंतर जर समजा पाणी जर वाढलं तर आणि तुमच्या इंजिनला प्रॉब्लेम झाला तर इन्शुरन्स कंपनी पैसे देईल, कारण की त्याच्यामध्ये एक टेक्निकल प्रॉब्लेम असतो. जेव्हा तुम्ही पाण्यामधून जातात तेव्हा तुम्ही गाडी रेस करत असतात, तर जे पाणी इंजिनमध्ये गेलेलं नसतं ना, ते सुद्धा तुम्ही इंजिनमध्ये टाकतात. त्याच्यामुळे डॅमेज खूप जास्त वाढतो. तर पुढच्या वेळेस आता तू लक्षात ठेव, पाण्यामध्ये गाडी न्यायची नाही. पाणी साचलेलं असेल तर गाडी पार्क करा, पाणी उतरल्यानंतर गाडी न्या.